रवा ढोकळा, बेसन ढोकळा, डाळ तांदळाचा ढोकळा आपण नेहमी बघितलाच आहे। खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहे। तर आज आपण बनवतो आहे दलिया, म्हणजे जो लापशी रवा असतो त्यापासून अगदी हेल्दी आणि तोही मस्त चीजवाला ढोकळा, म्हणजे मुलं अगदी आवडीने रोज तुम्हाला सांगतील आई हा ढोकळा नक्की बनव। तर नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला बघूया आज आपण दलिया चीज ढोकळा आज आपण बनवतोय एकदम हेल्दी असा दलिया चीज ढोकळा। तर त्यासाठी आपल्याला 1 कप हा दलिया घ्यायचा आहे। म्हणजे आपण जी लापशी बनवतो गोड, किंवा याचे दलियाचे पण बरेच सारे प्रकार आहेत, ते मी तुम्हाला पुढेही दाखवणार आहे। म्हणजे हेल्दी असं होणार आहे। काही रेसिपीज बऱ्याच आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे। तर 1 कप आपण घेतलेला आहे दलिया आणि त्याच्यात 1 वाटी दही घ्यायचं आहे। तर हे बघा, हे मीडियम घट्ट दही आहे, ते मी घेतलेलं आहे। आंबट दही असेल तरीही चालेल। आता हे आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे 20 मिनिटांसाठी। आता हे आपलं दही मिक्स करून झालेलं आहे, घट्ट आहे दही, घट्ट होतं घरचं छान। त्यामुळे आपण हे अगदी 3 चमचे पाणी यात घालून घेऊया, जास्त पण पाणी घालायचं नाही। आणि हे मिक्स करून आपण 20 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आता इथे आपण दलिया भिजत घालून जवळजवळ 25 मिनिटं होत आलेले, 20 ते 25 मिनिटं। आणि हे बघा दलिया छान भिजलेला आहे। आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। तर हा पूर्ण दलिया आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता यात आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे, जो तुमच्याकडे असेल तो घाला, आणि अर्धा कप बेसन घालायचं आहे। आता इथे बघा 1 इंच आलं घेतलेलं आहे मी, आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला त्यात अजून घालायचं आहे हळद, 1 पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। हिंग पण आपल्याला घालून घ्यायचं आहे, पाव चमचा। आता इथे आपल्याला पाव वाटी पाणी पण घालून घ्यायचं आहे, आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, कारण दही माझं मीडियम होतं, त्यासाठी आपण हा अर्धा लिंबू पिळून घालूया। आता आपण हे मिश्रण सगळं छान बारीक करून घेऊया। आता इथे आपलं मिश्रण तुम्ही बघू शकतात, दलिया छान बारीक झाला पाहिजे इतपत आपल्याला बारीक करायचं आहे। आता हे मी या बाउलमध्ये काढून घेते। आता यात आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार। तर हे बघा 1 चमचा मी मीठ घालते, आणि आपल्याला तेल घालायचं आहे यात, म्हणजे ढोकळा घशात अडकत नाही। 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। आणि आता हे छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे। चटणी बनवण्यासाठी इथे आपण काय काय साहित्य घालणार आहे ते बघूया। तर इथे भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची काड्यांसकट। इथे मी पापडी घेतलेली आहे, ती पण घालून घेऊया। पुदिन्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, आलं, कढीपत्ता घ्यायचा आहे, अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे, पाव चमचा साखर घालून घ्यायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे, आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आणि हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता आपली मस्त चटपटीत हिरवीगार चटणी तयार झालेली आहे, आंबट गोड थोडी तिखट। आपलं हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे। आता इथे आपल्याला या स्टीमरच्या प्लेटला, ढोकळा प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे। तिकडे मी पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे, तर पूर्ण प्लेटला तेल लावून घेते मी। आता आपल्याला 1 चमचा म्हणजे 1 सॅशे इनो घालायचं आहे, आणि हे छान सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। इनोवर पाणी अजिबात घालायचं नाही, कारण आपण दलियामध्ये दही घातलेलं आहे, त्यामुळे हे बघा मिश्रण कसं फुलतंय छान। आता आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे मी तेल लावलेल्या प्लेटमध्ये अर्धा मिश्रण घालून घेते। मिश्रण आपलं दोन्ही प्लेटमध्ये घालून झालंय। आता यावर थोडीशी लाल मिरची आपण घालून घेऊया, म्हणजे दिसताना छान दिसतं। आता इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता या प्लेट आपल्याला यात ठेवून घ्यायच्या आहेत, आणि मोठ्या गॅसवर 15 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचा आहे ढोकळा। तर फुल गॅस करायचा। आता आपण 15 मिनिटांनी बघूया। ढोकळा वाफवून होईपर्यंत आपण ही चटपटीत कोथिंबीरीची चटणी बनवून घेऊया। आणि बघा ढोकळा किती छान फुललेला आहे। आता आपण ही 1 प्लेट काढून घेऊया। गॅस मी बारीक केलेला आहे। आता मुलांना चीज म्हटलं की खूप आवडतं, तर आता इथे माझ्याकडे हे मोझरेला चीज आहे, हे आपण सगळीकडे घालून घेऊया असं पसरवून। 1 इथे प्रोसेस चीजची क्यूब आहे, ती पण मी किसून घालते आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, थोडेसे चिली फ्लेक्स आपण घालून घेऊया, आणि इथे माझ्याकडे हे पिझ्झा मिक्स आहे, ते पण आपण घालून घेऊया। खूप छान याने चव लागते, अगदी मुलं तुमच्या आवडीने खाणार आणि रोज सांगणार की ढोकळा आई तो बनव। तर आपल्याला याला
एक अर्धा मिनिट फक्त झाकून ठेवायचं आहे, म्हणजे चीज छान मेल्ट होईल. तोपर्यंत आपण ह्या प्लेन ढोकळ्यावर पण कोथिंबीर घालून घेऊया आणि कट करून दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा छान असा सॉफ्ट झालेला आहे. असं मी सगळं आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण कट करून घेऊ शकतो. तर हे बघा किती छान असा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा आपला तयार झालेला आहे. खूप छान लागतो चवीला. आता आपण तो चीजवाला पण काढून बघूया. हे बघा चीज छान मेल्ट झालेला आहे. गॅस बंद केलं ते आणि काढून घेते. आता बघा मस्त हाही आपण असा कट करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकतात किती छान आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक तर नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.